आता आपल्याकडे जन्मपत्रिका केव्हा सगळ्यात जास्त ढुंडाळली जाते किंवा त्याचं महत्त्व सगळ्यात जास्त केव्हा वाढतं, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरतं. मुलगा असो किंवा मुलगी. तर तुम्ही मॅचमेकिंगच्या ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग किस्से सांगता. तर प्रेमविवाह आणि पत्रिका जुळवून केलेला विवाह या दोघांमध्ये काय गमती-जमती आहेत? काय फरक आहे? काय फायदे-तोटे आहेत? बघा, प्रेमविवाह आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, आपलं प्रेम बसतं, ठीक आहे. पण तुम्ही जेव्हा लग्न करता, तर तिची काय माहिती असते आपल्याला? एखाद्या मुलीला लग्न झाल्यावर 1 वर्षभरात कॅन्सर होणार आहे, हे तुम्हाला नाही सांगता येत प्रेमविवाहात. पण पत्रिकेचं रीडिंग करून मॅच करताना गणगोत्र, नाडी, नक्षत्र जे सगळं टेक्निकल असतं, त्याच्यावर मी प्रेडिक्शन पण घेतो. माझ्याकडे कोणी मुलगा आला पत्रिका घेऊन, मला ही मुलगी सांगून आली आहे, तर मी केवळ त्यांचा मंगळ नाडी एवढं बघत नाही. तिला लाँग लाईफ आहे का, हेल्थफुल ओल्ड एज आहे का, तिची आर्थिक स्थिती कशी राहील, तिला मुलंबाळं होतील ना, ती मोठे रोग किंवा अपघात काय नाहीत ना, कोण सांगतच नाही. हा गायडन्स दिल्याशिवाय तुम्ही कसं मॅच करता? आणि मग जर मला असं आढळलं, असं खूप वेळा होतं, तो मुलगा येतो, माझं हिच्यावर प्रेम आहे बघा जरा, त्याची अपेक्षा असते तुम्ही हो म्हणा. म्हणलं असं नाही मी हो म्हणणार. त्या तुझ्या आयुष्याचा निर्णय तू माझ्या सल्ल्यावर घेणार आहेस. पूर्णपणे मी बघतो आणि सांगतो ही तुला मॅच होते, तेव्हा कर. थोडासा आणखी एक नाजूक विषय आहे. इमोशनल, इंटलेक्च्युअल आणि सेक्शुअल 3 रिलेशन्स फार उत्तम लागतात. आपण इमोशनली जर एकमेकात इन्व्हॉल्व नाही झालो तर काय प्रेम करणार एकमेकावर. इंटलेक्च्युअल कंपॅशन फार महत्त्वाची आहे. पुष्कळ वेळेला काय होतं, मी तुला उदाहरण देतो. काय, वृषभ राशीचा मुलगा अतिशय रोमॅन्टिक आणि कर्केचा अतिशय बाई मुलगी असते ती डोमेस्टिक. तो वाट बघत बसलेला असतो रात्री बेडरूममध्ये आणि ही स्वयंपाकघरात कट्टा पोस भांडे घास वगैरे करत बसते. मग थोड्या वेळाने ती जाते, तर नवऱ्याच्या बेडरूममध्ये कसं जावं, काही संकेत आहेत की नाही साधे. ती वाताला हात पुसत पुसतच जाते. आधी मला सांगा, आता वांग्याची भाजी केली होती, आवडली तुम्हाला? तर म्हणतो प्लीज लाईट बंद कर, मला झोप येते. मग तो मित्रांना सांगतो, बायको माझी खूप चांगली आहे रे, मला सहवास सुख नाही. आणि ती सांगते हे फार इंटेलिजंट आहेत, आय एम प्राऊड टू इंट्रोड्यूस ॲज माय हजबंड. पण सारखं टेक्निकलच काहीतरी बोलत असतात. परवा म्हटलं माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस झाला, त्यांना काही ते आवडत नाही. हे सुद्धा बघावं लागतं. काय असतं मुली वगैरे, मस्त आहे, हँडसम आहे, खूप छान आहे, त्याची 2 गाड्या आहेत, बंगला आहे, याच्याशी नाही जमत. आणखी एक थोडा 5 मिनटं घेतो. अलीकडे एक मुलगी माझ्याकडे आली. मी सुरुवात केली पत्रिकेने, ती रडायला लागली. म्हटलं बाळ मी तुला पाहिलं आहे कुठेतरी. हो म्हणे, मी काही दिवसापूर्वी आले होते, तुला बजावून सांगितलं होतं की मला पत्रिका दाखवल्याशिवाय लग्न करू नको. पण खूप चांगलं ते स्थळ होतं, श्रीमंत वगैरे, मी करून टाकलं. पहिल्या रात्री तो तिकडे झोपला, हा मी इकडे. मला वाटलं त्यांना काय बरं नाही, पत्नी धर्म म्हणून मी त्यांना विचारायला गेलं काय होतं का तुम्हाला. तो पहिल्याच रात्री म्हणाला, आय एम इम्पॉर्टंट, डोंट एक्सपेक्ट एनी प्लेजर फ्रॉम मी. माझी अब्रू वाचावी म्हणून मी लग्न केलं. हे आधी बघायला नको आपण. पण आंधळेपणाने लग्न केलं जातं. म्हणून हा जो प्रकार आहे ना, खूप छान आहे ती मुलगी, तिचं असं आहे तसं आहे, केस कोरडे आहेत, हाईट छान आहे, ह्यानी होत नाही हो. आज शरीर चांगलं आहे, उद्या म्हातारं होणारच आहे की नाही. आज तुम्ही गोबरे घाल म्हणताय, उद्या सुरकुटणार आहेत. हे त्यांना नीट समजावून सांगतो. आणि हल्लीची मुलं मुली खूप चांगली आहेत, विचार करतात, आयुष्यभर जायचं याच्याबरोबर. म्हणून मॅच मेकिंग नीट करावं.